नमस्कार, माझे नाव विकास गोपाळ करंडे. मी काटापूर या ठिकाणी राहणार आहे. आणि काय झालं होतं, आम्हाला ऊस लागवड करायची होती 7 ते 8 एकर. आणि ज्यावेळेस मजुरांना आम्ही विचारायला जायचं, तर मजूर सांगायचे का 6-7 हजार रुपये एकर लागेल. मग आमच्या पुढे मोठा प्रश्न राहिला, जर 7 आणि 8 हजार रुपये द्यायचं आणि ते पण ते ज्यावेळेस ऊस लावतात त्यावेळेस ते काय करतात, डायरेक्ट बियाणं टाकून द्यायचे. ऊस अख्खी मुळी ऊस आहे ना, ऊसच्या ऊस डायरेक्ट असा सरी टाकून देणार आणि कोयत्याने तोडायची डायरेक्ट जागेवरती. मग त्यामुळे जर डोळा एखादा खराब असेल तर तो तसाच लागला जायचा आणि ऊस सांधण्याची गरज पडायची. आणि ज्यावेळेस आपण ऊस सांधायला जायचं त्यावेळेस पहिले 7-8 हजार आपण त्यांना देणार आणि त्यानंतर ऊस सांधायला परत 3-4 हजार रुपये जायचे. मग यामुळे ना शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता. मग मी व माझे चुलते आहेत, रामदास करंडे, लक्ष्मण करंडे, यांनी ठरवलं की आपण काहीतरी नवीन जुगाड करूया. मग त्या दृष्टीने आम्ही ना ट्रॅक्टरला एक नवीन सिस्टम केली. आणि तुम्ही बघू शकता आता ही सरी काढलेली नाही आपण. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आता ऊस लावायचा आहे तर आपल्याला अगोदर सरी काढायला लागते, त्यानंतर आपण बियाणं आतरतो आणि मग लागवड करतो. पण आता आपल्याला सरी काढायची अगोदर गरज नाही. म्हणजे 1 एकर सरी काढायची असेल तर कमीत कमी 1800 रुपये आपल्याला ट्रॅक्टरवाल्याला द्यायला लागतात. कारण 1.5 तास जाते 1 एकर सरी काढायला. मग 1800 रुपये ते पण आपले वाचलेले आहे. आता तुम्ही बघा ही सरी काढलेली नाही आम्ही. आणि आता तुम्ही दाखवतो आम्ही कसं जुगाड बनवलेलं आहे. हे पहा, आपलं आहे ना 2 पाईप घेतले आम्ही. त्याला आहे ना लईत लई आपण टोला मारून पकडलं तर 100 रुपये किंवा 150 रुपये खर्च आला असेल. आणि तो अशा प्रकारे पाईप बसवलेला आहे इथे. हे बघू शकता तुम्ही, बघा अशा प्रकारे पाईप बसवलेला आहे आपण. हे दोन्ही बाजूने बसवलेलं आहे. आणि आता आहे ना तुम्हाला आम्ही ना ऊस टाकताना दाखवतो. तुम्ही आता लाईव्ह बघा. चला चला हे बघा, प्रत्येक ठिकाणी ऊस आहे ना कसा एकदम मस्त पडतोय बघा. अशिवाय अंतर पण आहे, प्रत्येक आहे ना टिपरामध्ये एवढं अंतर राहिलेलं आहे. आणि ऊस कुठं उघडाय का बघा तुम्ही. शिवाय आपण काय म्हणतो, उन्हामुळे ना काही डोळे जाऊ शकतात किंवा ऊस उगायला फरक पडू शकतो. पण तुम्ही आता बघा हे एकदम व्यवस्थित काढले जाते. आणि माती पण आहे ना तुम्ही बघू शकता, ओली माती. त्यामुळे शेतकऱ्याचा आहे ना भरपूर फायदा झालेला आहे. आणि तुम्ही प्रत्येकाने ना असं जुगाड करा, तुम्हाला 5 आणि 10 एकर लावायला आहे ना काहीच खर्च नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी रामदास नामदेव करंडे, काठापूर बुद्रुक या ठिकाणचे शेतकरी. आणि आम्ही नवीन ट्रॅक्टरला जुगाड बनवलेले ऊस लावगडीचं. सुरुवातीला ऊस लावगडीसाठी मजूर 6,000 रुपये एकर खर्च घेतात. प्लस ट्रॅक्टरला 1200 रुपये तास आणि 1.5 तास 1 एकरसाठी जातो, ते 1800 रुपये. असं मिळून कमीत कमी 7,800 किंवा 8,000 रुपये एकरी खर्च येत होता. आज तो खर्च आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरने जर लावला तर किमान 1800 रुपये 1.5 तासाला ट्रॅक्टरची मजुरी जाती. आणि 1200 रुपये हा लावगडीचा ऊस तोडही, सोलायचं आणि लावगड हा इथपर्यंत खर्च असतो. तर काय होतं, आपण स्वतः ऊस तोडला तर ऊस तोडल्याच्या नंतर 100 मुळीमध्ये किमान 10 मुळ्या खराब असतात. त्या 10 मुळ्या खराब आहे ना, ज्या वेळेस आपण ऊस लावायला देतो त्यावेळेस ते ऊस लावला जातो. आणि आपण स्वतः तोडल्याच्या नंतर तो 10 मुळ्या बाजूला निघतात. तो खराब आपण लावू शकत नाही. ऊसाची उगवण चांगली होते. आणि ज्या वेळेस ट्रॅक्टरने ऊस लावला जातो तर त्यावेळेस ऊस हा पूर्ण वल असती, त्या वलीमध्ये पूर्ण ऊसाचं टिपरू गाडलं जातं. 2 दिवस नाही पाणी दिलं तरी चालू शकतं, काहीच अडचण नाही. आणि संपूर्ण ऊस हा गाडून जातो, गाडायला लागत नाही. आणि फार कमी खर्चात ऊस लावगड होऊ शकते. तरी सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे का प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरला जुगाड बनवायसाठी काही खर्च नाही. 2-2.5 फुटाचं 3चं 2 पाईप PVC घ्यायचं, त्याला माग 2.5 फुटाचे दोन्ही याला लावायचं माग रेझरला. आणि एक
5 मिनिटात ते कापून खर्च करू शकतो आणि 5 मिनिटात ट्रॅक्टर चालू होऊ शकतो. कुठलीही त्याला अडचण येऊ शकत नाही, मोठा खर्च नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळजवळ ट्रॅक्टर आहे. त्याच्यामुळं बराचसा काही खर्च कमी होऊ शकतो. सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या ट्रॅक्टरला जुगाड बनवा आणि बचत करा.